वन डे चेक क्लिअरन्समुळे सिस्टम कोलमडलेली आहे। सहकारी बँकेत लाखो चेक अडकलेत। कोट्यावधींचा आर्थिक व्यवहार ठप्प झालाय। ऐन दिवाळीत ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। ही मोठी बातमी आपण पाहतोय। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वन डे चेक क्लिअरन्समुळे सिस्टम पूर्णतः कोलमडली आहे। शेकडो सहकारी बँकांमध्ये लाखो चेक अडकून पडलेत। परिणामी सहकारी बँकांमधून चेकद्वारे होणारे कोट्यावधीचा आर्थिक व्यवहार ठप्प झालेले आहेत। तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। सहकारी बँकांमधले चेक पहिले 3 दिवसांनी क्लिअर व्हायचे, साधारण 3 दिवसाचं काल। पण आता आरबीआयने नवीन नियम आणलाय की एकाच दिवसात तो चेक क्लिअर करायचा। म्हणजे ज्या दिवशी एंट्री होईल त्याच दिवशी इनवर्ड, त्याच दिवशी आउटवर्ड, त्यामुळे ते पैसे त्याच दिवशी ते बँकेत जमा होतील। पण ही नवीन सिस्टीम आणल्यामुळे झालं काय की एकदम ही सगळी सिस्टीम बँकेची कोलॅप्स झाले आणि अशा पद्धतीने मग सगळ्या बँकांच्या, सहकारी बँकेच्या कॉम्प्युटरवर हे चेक असे पेंडिंगच्या पोझिशनला दिसतात। मी गेली मला वाटतं 10-15 दिवस झाले सगळ्या सहकारी बँकांमध्ये जमा झालेले चेक्स क्लिअर होत नाहीत। नेमकं काय तांत्रिक अडचणी आपण विद्या सहकारी बँकेत आलो। सर, तुमचं नाव सांगा आणि काय झालं चेकिंगच्या क्लिअरिंग सिस्टीमला, कशामुळे सगळं? माझं नाव स्वप्नील पवार आहे। आम्ही क्लिअरिंग आणि IT डिपार्टमेंट बघतो। 4 तारखेला साधारण आरबीआयने सांगितली NPCIने की 4 तारखेपासून कंटिन्युअस क्लिअरिंग त्याला नाव दिलं होतं। कंटिन्युअस क्लिअरिंग चेक होईल, त्याच असाने 2 तासात चेक पास होईल अशी सिस्टीम आरबीआयने आणि NPCIने राबवली होती। पण साधारणतः काय आलं, अचानक चेक एका दिवसात पास होण्याकरता भरपूर लोकांनी चेक भरले। ही स्कॅनिंग सिस्टीम जी होती ती राबवली आणि ज्या ठिकाणी 10,000 चेक जायचे त्या ठिकाणी 1 लाख चेक NPCIकडे सेटलमेंटला पोहोचले। चेक दाखवतो हे सगळे गठ्ठा चेक हे पेंडिंग चेक्स आहेत सगळे। हां, काही 4 तारखेपासून आहेत, काही 8 तारखेपासून आहेत। अरे बाप। हां, हे अजून आज 15 तारीख आहे। आज 15 तारीख आहे। सगळ्या बँकांमध्ये बऱ्याच सगळ्या बँकांमध्ये किती कोटी रक्कम साधारण अडकली असेल का? नाही, साधारण त्याचा आकडा हा कोटींच्या घरात आहे। चेकची लोकांची दिवाळी आली, पैसे अडकले। हां, साधारण बऱ्याच लोकांचे आजही कस्टमर आमच्याकडे भांडायला येतात की आमचे 4 तारखेचे पैसे अजून मिळाले नाही। छोट्या सहकारी बँकांचं आणि छोट्या हातावर पोट असलेल्या व्यावसायिकांचं येतं। म्हणजे जे कामगार आहेत ज्यांचा पगार झाल्याशिवाय देवळी होत नाही, त्या कामगारांना चेक न वाटल्यामुळे पैसे मिळत नाही। याची जबाबदारी सरकार आणि आरबीआय घेणार का, हाच आता प्रश्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे।